तर नाशिकच्या मिरगावामध्ये भोंदूबाबा अशोक खरात विरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। खरात यानं ग्रामपंचायत निधीतनं मंजूर झालेली पाणीपुरवठ्याची टाकी राजकीय दबावाचा वापर करत शिवनिका मंदिर ट्रस्टसाठी वळवल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। गावातील वाड्या वस्त्यांवरती पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ही टाकी मंजूर करण्यात आली होती। मात्र खरात यानं आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करत ही टाकी देवस्थानसाठी पळवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। शिवनिका मंदिर ट्रस्टसाठी जे काही पाणी पुरवलं जात होतं ते मात्र ग्रामस्थांच्या वाट्याचं होतं असा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। राजकीय दबावाचा वापर करत त्यानं स्वतःच्या मंदिर संस्थांसाठी शेतकऱ्यांच्या वाट्याचं पाणी पळवल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे। राजकीय दबाव टाकत खरातनं पाण्याची टाकी संस्थांसाठी वळवली। शिवनिका मंदिर ट्रस्टसाठी ग्रामस्थांचं पाणी पळवल्याचा आरोप आहे। नाशिकच्या मिरगावात भोंदूबाबा खरात विरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। गावकऱ्यांसाठी असलेली पाण्याची टाकी राजकीय दबावाचा वापर करून मंदिर संस्थांसाठी वळवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। हीच ती पाण्याची टाकी आणि आज भोंदूबाबा अशोक खरातनं आपल्या संस्थांसाठी ग्रामस्थांच्या वाटणीचं पाणी आणि त्या पाण्यासाठीची टाकी वळवली असा संताप ग्रामस्थ आता व्यक्त करतायत। भोंदू खरात विरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय नाशिकच्या मिरगाव या ठिकाणी। खरातनं आपल्या राजकीय प्रभावाचा वापर भोंदूबाबा अशोक खरात यांचं जे संस्थान आहे त्या संस्थानचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेर सध्या मी आहे। श्री ईशान्येश्वर हे मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये अनेक राजकीय नेते असतील, बडे नेते असतील, ते येऊन गेलेले आहे, दर्शनासाठी इथे हजेरी लावलेली आहे। आणि ह्या सध्या मंदिर परिसरात बघतो की संपूर्ण शुकशुकाट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। अनेक एरवी या ठिकाणी मोठी गर्दी असायची। दर शनिवारी रविवारी हा खरात बाबा जो आहे तो या ठिकाणी येत होता आणि या ठिकाणी जो नागरिकांना भेटत होता। या परिसरामध्ये देखील तो अनेक वेळा फिरत होता। या ठिकाणी त्यांनी जमिनी असतील किंवा फार्म हाऊस आहे ते देखील या ठिकाणी बांधलेला आहे आणि मोठा राबता जो आहे तो त्याचा ह्या ठिकाणी असायचा। अनेक बडे नेते असतील, राजकीय नेते असतील तर ते या ठिकाणी येऊन गेलेले आहे। खरं तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा इतर जे राजकीय नेते असतील ते याच मंदिरामध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे। हे ईशान्येश्वराचं मंदिर आहे आणि या ठिकाणी हे संस्थान जे आहे ते ह्या खरात बाबाचं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी तर मिरगावातलं हेच ते मंदिर आहे ईशान्येश्वर मंदिर संस्थान आणि याच मंदिराच्या संस्थांसाठी राजकीय दबावाचा वापर करत याच भोंदू खरात बाबांना पाण्याची टाकी त्या संस्थांसाठी वळवल्याचा आरोप मिरगावातल्या ग्रामस्थांनी केलाय।